हाय हॅलो नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज आपण एचबीसीएल सोनेग्रा ज्वेलर्स भोसरी शाखेमध्ये व्हिजिट दिलेली आहे. इथं स्पेशली बँगलचं कलेक्शन आपण पाहणार आहोत. बँगल, शिंदेशाही तोडे, पाटल्या रोजच्या वापरासाठी जे आपल्याला बांगड्या लागतात, अगदी लाईट वेट पासून आणि अँटिक मध्ये सुद्धा आपल्याला खूप साऱ्या व्हरायटी इथं पाहायला मिळणार आहेत. तर इथल्या सर्व व्हरायटी दाखवण्यासाठी पुन्हा एकदा सर आहेत आपल्यासोबत. सर नमस्कार. नमस्कार. तर बांगड्यांचं कलेक्शन आज कसं असणार आहे पाहून तर फारच छान वाटतंय. बांगड्यांमध्ये आपण जर म्हणाल तर हा अगदी रोजचा वापराचा आयटम आहे. अगदी ट्रेडिशनल पासून जर आपण म्हणाल तर हे जे कलेक्शन आहे अगदी अनादी काळापासून म्हणजे फार आपण आपल्या आजी पणजी पासून बघतो तर हा एक आयटम जो आपण बघितलेला आहे सगळ्यांनीच, हा तेव्हाही चालत होता, आजही चालतोय. आणि हे चोख सोन्यामध्ये पण बनतं, त्यामुळे याला देताना घेताना कधीच भर जात नाही. 24 कॅरेट मध्ये. आणि त्यामुळे याला मजुरी कमी लागते. रोजच्या वापराचा आयटम आहे. दणकट टेकायला काही टेन्शन नाही. तसंच 22 कॅरेटला देखील आता घट जात नाही, परंतु आजही लोकांचे बऱ्याचशे आपण जर जुनी पिढी बघितली तर ते यालाच पसंत करतं. त्यानंतर त्यातलाच हा प्रकार आहे, याला पैलू पाटली बांगडी म्हणतात. हा पण खूप ट्रॅडिशनल आयटम आहे, नेहमी चालणार आयटम आहे. या अशा बांगड्या कडा म्हणून पण एक कडा म्हणून सिंगल पण घालतात बऱ्याचशा लेडीज. कड्यांचे मी कलेक्शन दाखवतो, त्याचे आपल्याकडे वेगळं कलेक्शन आहे. हे असं जे आहे आता थोडंसं यातलंच 22 कॅरेट मध्ये काय होतं, प्युअरचं जे आहे ते जनरली मऊ असल्यामुळे, चोख असलं त्यामुळे ते वागतं आणि त्यामुळे रोजच्या वापराला मग प्रिफर्ड होत नाही. ज्या हाऊस वर्किंग वुमन आहे, ज्या ऑफिसला वगैरे घालून जायचं म्हणतात तर त्या ठिकाणी अडचण निर्माण होतात, मग त्यामुळे ते असं जास्त प्रिफर करतात. ह्यांची पण येतं 22 कॅरेट मध्ये येतं, त्यामुळे त्याला ड्युरेबिलिटी वाढते, स्ट्रेंथ पण वाढते आणि कमी वजनात पण बनतं. महत्वाचा घटक हा आहे. चार बांगड्या किती वेट मध्ये? हे जनरली 1 तोळ्यापासून जनरली बनते बांगडी. तुम्ही 2 पण घालू शकता, एका हातात 2 बांगड्या आणि एका वॉच असे घालू शकता, बरोबर. तर 4 तोळ्यात जनरली हा 4 बनतात. त्यानंतर आपण जर बघाल तर हे असे ह्यांची कंगन पण आहेत. हे कलकत्ती पॅटर्न मध्ये बनतात, लाईट वेट मध्ये, रोजच्या वापराला अतिशय छान. हो, ह्यांची पण येतं, प्लस तुम्हाला कमी वजनात पण येतात. हे साधारण 1.5 तोळ्यामध्ये 2 येतात. 1.5 तोळ्यामध्ये 2. त्या व्यतिरिक्त आता नवीन जो प्रकार आलाय त्यामध्येच हा एक नवीन प्रकार आलाय, त्याला सीएनसी कटिंग म्हणतात. जसं हे जे सीएनसी मशीन असतात त्यावरतीच हे सगळं काम बनतं. अतिशय सुबक असं काम असतं आणि मायक्रो एमएम मध्ये सगळं काम बनतं. हे यामध्ये आपण म्हणाल आपली प्रतिमा देखील बनू शकते, इतकं शार्प आणि सुरेख काम मिळतं याच्यामध्ये. रोजच्या वापराला हे अतिशय छान काम मिळतं. त्यातलाच प्रकार आहे, हे लेझर कटिंगचं आहे, त्याला लेझर कटिंग म्हणतात. हो, हे लेझरच्या पुढचं वर्जन आहे, याला सीएनसी कटिंग मध्ये बनतं. त्या व्यतिरिक्त आपण जर बघाल तर हे असे कलकत्ती आयटम पण रोजच्या वापराला त्याला आपल्या इथे जे आहे मिरर फिनिशिंग वापरलेलं आहे. बघा तुम्ही आत याच्यामध्ये जर बघाल तर आतमध्ये आतून मधून शाईन होतं, याला मिरर फिनिश म्हणतात. आतमध्ये मिरर सारखा एक पत्र्याचा लेअर असतो ज्याला शाईन केलेला असतो. आतनं चमकतंय ते, त्याच्यामध्ये आतमध्ये प्रकाश जाऊन तो रिफ्लेक्ट होतो, त्यामुळे त्याला वेगळी शाईन येते. या व्यतिरिक्त मी आपल्याला आता सिंगल कडे दाखवतो. म्हणजे मागाशी जसं म्हटलं सीएनसी आणि लेझरचं जे सुबक काम म्हटलं तर त्याचा हा एक प्रकार अगदी फाईन वर्क येतात. आपण जर समजा याच्यामध्ये मायक्रोस्कोप खाली जर बघितलं तुम्हाला याच्यावरती पण शार्प काही वर्क केलेलं दिसेल. किती तोळ्यामध्ये येतं? हे जनरली 1 तोळ्यामध्ये एक, याप्रमाणे 2 तोळ्यामध्ये 2 तोळ्यामध्ये एक सेट होतो आणि ह्या 2 किंवा 4 तुम्हाला हवं तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही घालू शकता. डेली यूज साठी सुद्धा रोजच्या वापराला खूप छान कलेक्शन, म्हणजे तुम्ही कसंही वापरा त्याला काही टेन्शन नाही. डिझाईन पण फार एकदम हटके आहेत, खूप हटके अट्रॅक्टिव्ह पॅटर्न्स असतात. आपण जर बघाल तर रोजच्या वापरामध्ये कड्यांमध्ये पण हा एक नवीन प्रकार, आपण नवीन म्हणजे हा पारंपरिकच आहे, परंतु थोडंसं काही चेंजेस आपण कलाकुसर मध्ये चेंजेस केलेत.
हा हत्तीमुखी कडा आहे. असं हा. सिंहमुखी येतो हा. किंवा मग असं आपण जर समजा बघाल असे मध्ये 2 बॉलचे पण येतात. हा. हे रोजच्या वापराला सिंगल किंवा ऑफिसला कुठे येता जाता घालताना खूप छान आहे हे यासाठी. तर भरीव असतात का? नाही, हे आतून पोकळ येतात जेणेकरून कमी वजनात अगदी 7-8 ग्रॅम 10 ग्रॅम पासून अच्छा, येतात. कमी हा, वजनात कमी आपल्याला वजन, छान असं लाईट वेट असं कुठे झटकन जायचंय बाहेर, 2 मिनिटात घातलं की चाललं. हो. अशा हिशोबाने खूप छान आहे हे. हे बघा, असं पण आहे. हत्तीमुखे का हे? हा, ह्याला हत्तीमुखी म्हणतात, हस्तमुखी. हा. असं सिंहमुखी पण येतं. हा. असं हे प्लेन पण कडे आहे. आहेत. असं प्लेन पण येईल. अच्छा, पण पूर्ण छान. प्लेन मध्ये पूर्ण तुम्हाला प्लेन. डिझाईन नको हो. असेल तर. काही लेडीज कसं सोबर प्रिफर करतात तर हो. ते असं घालू शकतात. म्हणजे सर्व हो. डिझाईन तशा सिंपल सोबरच आहेत. हो, डेली यूज साठी, ऑफिस रोजच्या वेअर साठी वापरासाठी. छान मस्त रोजच्या आहेत वापरासाठी. सर्व. आणि किती तोळ्यापासून स्टार्ट अगदी होतं? 7 ग्रॅम पासून 7 येते. ग्रॅम पासून. सिंगल कडा 7 ग्रॅम पासून येईल. अच्छा. हो. दिसायलाही छान आणि इझी टू वेअर आहे. हो. आणि असं लागण्याची काही भीती नाही. लागण्याची भीती नाही, हा. कशात अडकणार नाही, हो. काहीच नाही. साडीत वगैरे असं कशातच अडकण्यासारखं अडकणार पण नाही. नाही. साडीवरती घाला, ड्रेसवरती घाला, कुठल्या याच्यावरती मॅच होतं. वेस्टर्न वेअर पण करू शकता तुम्ही आणि साडीवर. अगदी बरोबर, अगदी बरोबर. दोन्ही याच्यावर अगदी तुम्हाला छान मॅच होण्यासारख्या छान match बांगड्या आहेत एकदम. आणि अगदी 7 ग्रॅम पासून. अगदी 7 ग्रॅम पासून. काय होतं, एकतर भाव खूप वाढलेत हो. आणि लेडीजला रोज नवीन काहीतरी हवं असतं. हा. रोज काय घालणार, रोज एवढं इन्व्हेस्टमेंट करून करणार, तर मग हा आयटम त्याच्यावरती पर्याय खूप छान आहे. हा. आणि तुम्हाला हे सर्वात महत्वाचं म्हणजे EMI वर खरेदी करता येणार आहे. हो, ते तर अतिशय छान ऑप्शन आहे. बऱ्याचशे कस्टमर आमचे त्याचा फायदाही घेत आहेत. हो ना. हो. म्हणजे आपल्याकडे पैसे नसतील तर तुम्ही दागिना आता घेऊन जावा, EMI वर तुम्ही खरेदी हो. करू शकता. आता त्याच्यासाठी एक नॉमिनल प्रोसेस आहे. हा. प्रोसेस म्हणजे इन द सेन्स काही डॉक्युमेंटची पूर्तता लागते, हा. तर ते तुम्ही करून इझी करू शकता. तसं काही त्यासाठी अडचण शॉपला नाही. व्हिजिट करा. इथं आल्यानंतर सर्व प्रोसेस समजून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हवे ते दागिने तुम्ही खरेदी करू शकता. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हे एक छान पद आहे सर, याबद्दल काय सांगाल? हे जे आहे हे रोडियम याला म्हणतात. हा. असं आपल्याला वाटतं की हे स्टोन आहेत. हा. त्याचं जे फिलिंग आहे रिअल डायमंड लावलेले की काय असं वाटतं ते, परंतु हे रोडियम आहे, याला रोडियम म्हणतात. अच्छा. हा. दिसताना खूप छान दिसतं. हा, हा. हा. आणि दुसरं ह्याच्यात एक महत्वाचा घटक असा आहे की स्टोन पडण्याची भीती नाहीये. जर हे एवढं बारीक स्टोनचं काम घेतलं आणि रोजच्या वापरात आपण जर ते वापरत असू, बऱ्याच वेळा स्टोन पडण्याची भीती असते. असं याच्यात काहीच नाही. छान सुंदर. सिंगल वेअर केला तरी सिंगल वेअर केला तरी चालेल हो. आणि दोन्ही वेअर घेतले तरी चालेल. फिनिशिंग पण येतं एकदम फिनिशिंग सॉफ्ट खूप आहे. हो. हे कास्टिंग मेक आहे. अच्छा. त्यामुळे त्याला ते फिनिशिंग आलेलं आहे. खूप छान असं कड आहे रोजच्या वापरासाठी. सिंगल वेअर तुम्ही करू शकता. एक हातात घड्याळ, एक हातात कड. आणि सर याचं वेट काय आहे? हे अगदी कमी वजनाचं आहे, लाईट वेट एकदम. यातलं जर समजा आपण आता हा कास्टिंग पीस असल्यामुळे थोडंसं याचं वजन जास्त बसतं. हा 2.5 तोळ्यामध्ये. हा जर आपण एम्बॉस किंवा तसा घेतला तर अजून कमी वजनात बसतो. सिंगल 2.5 तोळ्यामध्ये आहे? हो, सिंगल 2.5 तोळ्यामध्ये. हेवी आहे ना ते. सुंदर असं कलेक्शन आहे, अप्रतिम एकदम. तुम्ही अगदी फॅन्सी लुक देऊन जाणार आहे तुम्हाला हा जर वेअर केला तर. त्याच्या व्यतिरिक्त आता आपण तोडे वगैरे जे आहेत हे पण आपल्याकडे कलेक्शन आहे. असे तोडे हे फॅन्सी तोडे आहेत. शिंदेशाही तोडे येतात, त्याच्यानंतर गहू तोडे येतात. हे बघा, हा गहू तोड्याचा प्रकार आहे. हे पण सुबक काम. हे लाईट वेट येतं, अतिशय लाईट वेट. त्याच्यामध्ये हेवी पण येईल, गजरा तोडे पण येतात. खूप सुंदर असं पाहू शकता तोड्यांचा प्रकार तुम्ही. तर यात आपल्याला काय म्हणजे बांगडी वगैरे याच्यामध्ये प्लास्टिकची बांगडी पण टाकता येते, ज्याच्याने त्याची स्ट्रेंथ वाढते. रोज वापरलं तरी ते दबत नाही, टिकायलाही चांगलं राहतं. हा, हे बघा, अशा प्रकारात पण आपल्याला आतून प्लास्टिक वगैरे टाकून देऊ शकतो. हे गजरा तोडे आहेत. हे गजरा तोडे. आणि वेट काय असतं? ब्रॉड अगदी हे ब्रॉड दिसतंय, पण हे फक्त 25 म्हणजे 2.5 तोळ्याचं आहे. 2.5 तोळ्याचे 2. हा. अच्छा. 2.5 तोळ्याचे 2.5 तोळ्याचे फक्त तुम्हाला भेटणार आहे. आणि डिझाईन तर तुम्ही पाहू शकता, व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतच असेल. इतकं सुंदर गजरा पॅटर्न म्हणतात त्याला. हो, गजरा तोडे. आणि हे पण तोडे पाहू शकता तुम्ही. तर असं कलेक्शन आहे तोड्यांमध्ये पण यांच्याकडं. हे टेम्पल मध्ये कलेक्शन आहे. ब्लॉसम ज्याला आपण म्हणतो, ब्लॉसम कलेक्शन आहे.
त्याला फिनिशिंग मुळात जास्त रेडिश न देता थोडस आपलं येलोइश लुक दिलेला आहे. बऱ्याचशा कस्टमरला असं थोडस येलो लुक पण हवं असतं. सुंदर. आणि त्यावरची डिझाईन तुम्ही पाहू शकता, अप्रतिम अशी डिझाईन आहे. एकदम सुंदर असं नाजूक काम केलेलं आहे. त्यावरच्या स्टोन मुळे तर ते अजून उठून दिसतंय अगदी. त्या व्यतिरिक्त असं कलकत्ती वर्क पण येईल. याच्यामध्ये पण आपण जर बघाल तर जे रिअल स्टोन असतात त्याच जे आहे हे सेमी रत्न वापरलेले आहेत, उपरत्न आहेत. दिसताना ते रिअल वाटतात. अतिशय छान असं सेटिंग आहे. आणि किती तोळ्याचे जातात तर ह्याच्या? हे ज्या आहेत ह्या आहेत 5 तोळ्याच्या चार. 5 तोळ्याचे. हे कंगन पॅटर्न मध्ये आहे. अच्छा. तुम्ही एक सिंगल पण घेऊ शकता किंवा मग 4 पण घेऊ शकता. एक सिंगल घातली तरी अगदी सिंगल घातली तरी छानच दिसणार ते. वावग काहीच वाटत नाही. तर आपण हे जर बघाल तर हे बघा, हे परत आपण अँटिक लुक मध्ये आलोय आपण. हे असं अँटिक लुक पण खूप ब्राईड ज्या आहेत त्या पसंत करतात. आणि आपण मगाशी जे अँटिक सेट बघितले, अँटिक सेट सोबत पण हे खूप सुंदर जातं कलेक्शन. पूर्ण सेट टू सेट. त्याच्यामध्ये पण तुम्हाला थोडस टेम्पलचा पण प्रभाव दिसेल. टेम्पल ज्वेलरी जी आहे त्यालाच अँटिक लुक केलेलं आहे. कॉम्बिनेशन दोन्ही अजून उठून दिसतात एकदम सुंदर असं डिझाईन. आणि सर एका बांगडीचं काय वेट जातं एकदम? हे एका बांगडीचं साधारण 19 ग्रॅमचं, म्हणजे 2 तोळ्याच्या आसपास. 2 तोळ्याच्या आसपास एक बांगडी. दोन्ही मिळून आपलं साधारण 38 ग्रॅमच्या आसपास जातं ते. त्याला ब्रॉडनेस पण आहे तेवढा. ब्रॉडनेस पण आहे त्याला. सुंदर सुबक अशा कलेक्शन आहे बांगड्यांचं आपल्याकडे.